नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर निहाल ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026च्या तयारीकरिता आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरती महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. आणि आज आपला सेकंड पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो सेशन सुद्धा पाहून घ्या. बघा, हे असे टॉपिक्स असणार आहेत ज्याच्यावरती 100% एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. सो अजिबात एकही प्रश्न मिस करू नका. प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026च्या प्रिपरेशन करिता पेपर 1 ची लाईव्ह बॅच आपली येत्या 27 एप्रिल पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह लेक्चर्स मध्ये कव्हर केला जातो आणि लाईव्ह लेक्चर जर तुम्हाला अटेंड करता नाही आलं तर त्याचाच रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच स्टडी मटेरियल जसं की टॉपिक वाईज एमसीक्यूज, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला या लाईव्ह बॅच मध्ये मिळणार आहेत. सो तुमचं प्रिपरेशन बूस्टअप होईल आणि येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. तर अजिबात उशीर न करता लगेचच आपण आता क्वेश्चन्सना सुरुवात करूया. हा तुमचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा, खालीलपैकी कोणते विद्यार्थी वैशिष्ट्य अध्यापनाच्या परिणामकारकतेशी अत्यंत संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग लर्नर कॅरेक्टरिस्टिक इज हायली रिलेटेड टू इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग? शिकणाऱ्याचे पूर्वीचे अनुभव, विद्यार्थ्यांच्या पालकांची शैक्षणिक स्थिती, शिकणाऱ्याच्या समवयस्क गट की कुटुंबाचा आकार ज्यातून शिकणारा येतो? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. तर याचं खरं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजे एक्झॅक्ट रिलेव्हंट आन्सर जर म्हटलं तर हे आहे प्रायर एक्सपिरियन्स ऑफ लर्नर. बरोबर. कारण शिकवण्यासाठी शिक्षकाला अगोदर माहिती हवं की विद्यार्थ्यांना एक बेसिक गोष्ट किती माहिती आहे, तेव्हाच आपण पुढे जाऊन ॲडव्हान्स गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. त्यामुळे प्रायर नॉलेज असणं हे खूप गरजेचं आहे. बघा, शिकणाऱ्याच्या प्रति अनुभव है ना, हे ठरवतो की तो पुढील महत्वाची माहिती कशी तयार करतो. बरोबर ना. कारण ज्ञात ते अज्ञात ही जी मॅक्झिम ऑफ टीचिंग आहे, ही जी पद्धत आहे, ही काय करते, जोडणी टिकवून ठेवण्यासाठी सुलभ करते आणि अशा प्रकारे अध्यापनाच्या परिणामकारकतेशी अत्यंत संबंधित आहे. समजतंय? ज्ञात ते अज्ञात, त्याला आपण काय म्हणतो, नोन टू अननोन असं म्हणतो. ठीक आहे. हे काय आहे, हे एक मॅक्झिम ऑफ टीचिंग आहे, शिकवण्याची एक पद्धत आहे. याला अध्यापनाची कमाल असं सुद्धा म्हणतात. तर ज्ञात ते अज्ञात एक अशी पद्धत आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रायर नॉलेज, विद्यार्थ्याकडे किती ज्ञान अगोदरपासून आहे हे बघितलं जातं. त्यानंतर त्यांना अज्ञात गोष्टी शिकवल्या जातात. ठीक आहे. पालकांकडून शिकत असताना आणि समवयस्क पालकांकडून शिक्षण आणि समवयस्क गट देखील शिकण्याच्या स्तरावर आणि गुणवत्तेवर प्रभाव पाडतात. मग तुम्हाला विचार येत असेल, मग ते उत्तर बरोबर का नाही? पुढे वाचा. कुटुंबाचा आकार संसाधनांची उपलब्धता ठरवतो, म्हणून ते देखील भूमिका बजावते. परंतु का नाही येत? त्याचं राईट आन्सर हे का नाही आहेत? कारण यामध्ये हे सर्व ऑप्शन जे आहेत ते शिकवण्याच्या परिणामकारकतेशी संबंधित नाही. त्यामुळे हे उत्तर नाही आहेत. ऑप्शन आपला जो आहे ए ऑप्शन जो होता प्रायर नॉलेज, ते जास्त रिलेव्हंट आहे. पुढील प्रश्न बघा. द स्टुडंट कीप ऑन आस्किंग क्वेश्चन इन क्लास शुड बी. विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये सतत प्रश्न विचारत असतात है ना, त्याबद्दल शिक्षकाने काय केलं पाहिजे? स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना उत्तर स्वतः शोधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, की वर्गानंतर शिक्षकांना भेटण्याचा सल्ला, की क्लास संपल्यानंतर, लेक्चर संपल्यानंतर क्लासरूम मध्ये किंवा स्टाफ रूम मध्ये येऊन भेटायला सांगणं, की प्रश्न सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, की एनकरेज केलं पाहिजे, की प्रश्न तुम्ही विचारत राहा डाऊट क्लिअर करण्यासाठी.
की ऑप्शन डी व्याख्यानादरम्यान व्यत्यय आणू नका. म्हणजेच त्यांना ॲडवाइस करणं, त्यांना सांगणं की जे लेक्चर आपलं चालू आहे त्याच्या मध्ये मध्ये बोलू नका. ठीक आहे. मग यापैकी कुठलं करेक्ट आन्सर असेल, है ना? विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये सारखे प्रश्न विचारत असतील तर त्यांना काय सांगितलं पाहिजे, बरोबर? तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांना एन्करेज केलं पाहिजे की तुम्ही स्वतः उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज सुद्धा मिळेल, है ना? आइन्स्टाईन स्वतः म्हणतात, है ना, ते महत्वाची गोष्ट काय आहे म्हणजे प्रश्न करणे थांबवू नका, है ना? कुतूहल अस्तित्वात असण्याचे स्वतःचे कारण आहे. काय काय असतं, जेव्हा विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांच्यामध्ये एक क्युरिओसिटी असते, एक कुतूहलता असते उत्तर जाणून घेण्याची. ती कुतूहलता कायम ठेवणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रश्न सारखं विचारत राहण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ते प्रेरित करता येईल. समजतंय? जिज्ञासा उत्तरे शोधण्याच्या इच्छेला उत्तेजना देते, जे सर्व शिक्षण शोध आणि शोधामागील मार्गदर्शक तत्व आहे. समजतंय? आता इथे काय होतं, जेव्हा विद्यार्थ्यांना उत्तर स्वतः शोधण्यासाठी सांगितलं जातं तेव्हा त्यांना नवीन नवीन ज्ञान सुद्धा मिळत असतं. शोध करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी ते प्रेरित होऊ शकतात. कुतूहलामुळे शिकणाऱ्यांची आवड निर्माण होते, शिकणे आनंददायी बनते आणि परिणामकारक सुद्धा बनते. आणि त्याच वेळी जेव्हा शिक्षकाकडून तयार उत्तरे मिळतील, या अपेक्षेने प्रश्न करत राहण्यापेक्षा त्यांना स्वतःच उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते राईट आहे. पुढे बघा, व्हर्बल गायडन्स इज लीस्ट इफेक्टिव्ह इन लर्निंग. आता हे थोडंसं ट्रिकी प्रश्न आहे बघा. शाब्दिक मार्गदर्शन जो आहे ना, डॉट 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 शिकण्यात कमीत कमी प्रभावी आहे. लक्ष द्या बरं प्रश्नाकडे. शाब्दिक मार्गदर्शन ऑप्शन दिलेल्या पैकी कशामध्ये कमीत कमी प्रभावी आहे? ठीक आहे. ऍप्टिट्यूड, स्किल्स, ऍटिट्यूड की रिलेशनशिप, योग्यता, कौशल्य, वृत्ती की नाते. तुम्ही याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये पण देऊ शकता, कमेंट बॉक्समध्ये, ABCD जे असेल ते. ठीक आहे. उत्तर चुकलं तरी हरकत नाही, कारण आपण ते शिकवत आहोत, है ना? आपण इथे काय कॉम्पिटिशन करत नाही आहोत. आपण कॉम्पिटिशन कुठे करणार आहे? एक्झाम मध्ये, त्यासाठी आपण तयारी करत आहोत. चुकलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे स्किल्स, कौशल्य वाढवण्यासाठी, स्किल्स वाढवण्यासाठी, है ना, व्हर्बल गायडन्स हे याची गरज जी आहे ती कमीत कमी भासते, कारण इथे प्रॅक्टिकल जास्ती गरजेचं असतं. त्यामुळे व्हर्बल गायडन्स हा कमी महत्वाचा ठरतो. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्किल्स वाढवायचे असतील किंवा स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर फक्त व्हर्बल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट नाही, व्हर्बल सोबत प्रॅक्टिकल सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रश्न काय होता? व्हर्बल फक्त, है ना? त्यामध्ये दुसरं कसल्याही गोष्टीचं मेन्शन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते स्किल्स आहे. स्किल्स वाढवण्यासाठी, स्किल्स डेव्हलप करण्यासाठी व्हर्बल जे कम्युनिकेशन आहे किंवा व्हर्बल गोष्टी ज्या आहेत, ट्रेनिंग जे आहे, है ना, ते कमीत कमी महत्वाचे असते. पुढे बघा, टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग व्हॉट डॉट 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 डॉट. शिक्षक शिकण्यासाठी व्हिज्युअल एड्सचा वापर करतात, जे शिकणे अधिक डॉट 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 बनवते. काय बनवते? सोपे बनवते, अधिक ज्ञानी बनवते, जलद बनवते की मनोरंजक बनवते, है ना? जेव्हा शिक्षक टीचिंग एड्सचा वापर करतो व्हिज्युअल एड्स मार्फत, म्हणजेच व्हिज्युअल गोष्टी किंवा व्हिज्युअल टूल्स तो जास्त वापर करतो, तेव्हा शिकणं अधिक काय बनतं? शिकणं अधिक मनोरंजक बनतं. विद्यार्थी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करू लागतात क्लासरूममध्ये. विद्यार्थ्यांना ते शिकण्यासाठी जास्त प्रेरित करतं, है ना? त्यामुळे वर्गामध्ये सुद्धा अटेंडन्स जास्त बघायला मिळू शकते. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा, मूक स्टँड्स फॉर. मूकचा अर्थ इथे काय आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मीडिया ऑनलाईन ओपन कोर्स, मॅसेच्युसेट ओपन ऑनलाईन कोर्स, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स की मायरिंड ऑनलाईन कोर्स. ओके. मूक हे आता सर्वांना माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो. मूक याचा अर्थ असा आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे. तर मूक हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकता येतं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला शिक्षण घेता येतं. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे. मूक 2008 मध्ये प्रथम सादर केलं गेलं होतं आणि 2012 मध्ये एक लोकप्रिय शिक्षण पद्धती म्हणून उदयास आलं होतं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, द क्वालिटी ऑफ टीचिंग इज रिफ्लेक्टेड.
ठीक आहे. जे अध्यापनाचा दर्जा जो आहे, अध्यापनाची जी चांगली क्वालिटी आहे ती कशाने दिसून येते? वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने, की विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेनुसार, की विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेनुसार, की वर्गात शांततेच्या कालावधीनुसार. ठीक आहे. एक अध्यापन दर्जा कसा दिसून येतो? क्वालिटी ऑफ टीचिंग कशी रिफ्लेक्ट होऊ शकते? की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्याने आपल्याला कळेल की आपल्या टीचिंगची क्वालिटी खूप बेस्ट आहे? ते कळेल जेव्हा आपल्याला विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतील. त्यांच्या प्रश्नाची क्वालिटी ज्या प्रकारची आपल्याला बघायला मिळेल, त्यावरून आपल्याला कळेल की आपल्या शिकवण्याची पद्धत जी आहे, दर्जा जो आहे, तो कसा आहे. आलं लक्षात? अ डायग्राम स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. काय म्हटले? असा डायग्राम आहे जो की 1000 शब्दांपेक्षा जास्त काही बोलून जाऊ शकतो. ठीक आहे. हे जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय आहे? द स्टेटमेंट मीन्स दॅट द टीचर शुड, म्हणजे या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की या विधानाचा अर्थ असा आहे की शिक्षकाने डॉट 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 केले पाहिजे. काय केले पाहिजे? विचार करा. उत्तर द्या. ऑप्शन काय म्हणतायत? अध्यापन, आकृती वापरा, है ना? वर्गात अधिक बोला, वर्गात शिकवण्याच्या साधनांचा वापर करा, की वर्गात जास्त बोलूच नका. ठीक आहे. आता डायग्राम स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. एक आकृती जी आहे ती 1000 पेक्षा जास्त शब्द बोलते. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की शिक्षक जो आहे तो टीचिंग एड्सचा वापर करत आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त शिकण्यामध्ये एंगेज होण्यासाठी शिक्षक काय करतोय? शिकवण्याच्या साधनांचा वापर करतोय. ठीक आहे. आणि डायग्राम, चार्ट, बोर्ड हे सर्व काय आहेत? हे सर्व टीचिंग एड आहेत. हे सर्व काय म्हणतात त्याला? शिकवण्याचे साधनं आहेत. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो आपला राईट येतो. इन विच लेवल ऑफ टीचिंग द टीचर्स रोल इज मोर ऍक्टिव्ह रॅदर दॅन बीइंग इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे. अशी कुठली लेवल आहे जिथे शिक्षकांचा किंवा शिक्षकांचे स्तर जो आहे ते जास्त ऍक्टिव्ह असतात आणि विद्यार्थ्यांचे काय असतात? पॅसिव्ह असतात किंवा इंटरॅक्टिव्ह जास्त नसतात, है ना? मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह की ऑटोनॉमस? ऑब्व्हियसली जिथे मेमरी लेवल आहे, पहिली पातळी आहे, प्रथम पातळी आहे, तिथे शिक्षक जास्त सक्रिय असतो. ठीक आहे. त्यामुळे मेमरी लेवल जी आहे ती करेक्ट आहे आन्सरमध्ये. आलं लक्षात? पुढे बघा. बघा हे काय आहेत? विषयाच्या निवडापासून मूल्यांकनापर्यंत किंवा मूल्यमापनापर्यंत अध्यापन आणि अध्यापनाची मुख्य प्रक्रिया ही शिक्षकाकडेच राहते. कारण मेमरी लेवल जे टीचिंग आहे ते असंच असतं. शिक्षक जो आहे तो सगळं ठरवत असतो. शिक्षकच ठरवत असतो की त्यांचा सिलेबस काय असणार आहे. शिक्षकच ठरवतो की त्यांची एक्झाम कधी होणार आहे. शिक्षकच ठरवतो कोणाला पास करायचं, फेल करायचं, राईट? काही ॲडव्हांटेजेस आहेत मेमरी लेव्हलचे, जसं की इट इज बेनिफिशियल फॉर यंग लर्नर्स किंवा यंग स्टुडंट्स. नवीन गोष्टी शिकू इच्छितात त्यांच्यासाठी चांगला आहे. युजफुल फॉर स्लो लर्नर्स, जे हळू शिकतात त्यांच्यासाठी पण चांगला आहे. है ना? लहान मुलांसाठी नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी चांगला आहे. है ना? काही बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे बघा. द कम्युनिकेशन प्रोसेस इज ऍक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे. लेवल ऑफ टीचिंग मध्ये सगळ्यात जास्त इंटरॅक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह असलेलं कम्युनिकेशन प्रोसेस कोणत्या लेवलमध्ये आहे? रिफ्लेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग, मेमरी की ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल? ठीक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे अध्यापनाचे स्तर जे आहे याच्यामध्ये आपण पाहिलं. ठीक आहे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. मग सगळ्यात जास्त मोठ्या दर्जाचा ऍक्टिव्हपणा आणि इंटरॅक्टिव्हपणा आपल्याला दिसून येतो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये, जी की सगळ्यात मोठी लेवल आहे. जिथे मेमरी प्लस अंडरस्टँडिंग, मेमरी प्लस इन्साइट आणि या दोन्हीचं मिश्रण सुद्धा आपल्याला रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये बघायला मिळते. जसं की मेमरीमध्ये फक्त मेमरी, अंडरस्टँडिंगमध्ये मेमरी प्लस इन्साइट आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये मेमरी प्लस इन्साइट आणि ऍक्टिव्ह लर्निंग हे सगळ्यांचा समावेश आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मोर इंटरॅक्टिव्ह अँड स्टुडंट सेंट्रिक इज. ठीक आहे. अधिक संवादी आणि विद्यार्थी केंद्रित काय आहे? लेक्चर आहे, वर्कशॉप आहे, सेमिनार आहे की डिस्कशन आहे? आता या 4 ऑप्शन्स पैकी सर्वात जास्त इंटरॅक्टिव्ह काय असू शकतं स्टुडंटसाठी? ठीक आहे. तर ऑब्व्हियस आहे डिस्कशन. डिस्कशन मध्ये काय होतं? जास्त इंटरॅक्शन होतं. डिस्कशन म्हणजे काय? प्रश्न आणि उत्तरांची देवाणघेवाण. तिथे इंटरॅक्शन सगळ्यात जास्त आहे. बरोबर? सोपा प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. द ब्लॅकबोर्ड कॅन बी युटिलाइज्ड बेस्ट बाय टीचर फॉर. शिक्षकाकडून ब्लॅकबोर्डचा वापर कोणत्या गोष्टीसाठी सर्वोत्तम केला जाऊ शकतो? ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, पहिला ऑप्शन आहे अध्यापनाची बाब काळ्या पांढऱ्यात टाकण्यासाठी, की विद्यार्थ्याला चौकस बनवण्यासाठी, की महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी, की स्वतः शिक्षकाला हायलाइट करण्यासाठी. ठीक आहे. ऑब्व्हियसली याचं उत्तर आहे महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी ब्लॅकबोर्डचा चांगला वापर केला जाऊ शकतो. पुढील प्रश्न काय विचारतोय, की विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स इव्हॅल्युएशन. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की मूल्यमापन सूचित करतं? बरोबर ना? श्याम गॉट 45 मार्क्स आउट ऑफ 200. श्यामला 200 पैकी 45 गुण मिळाले आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला इव्हॅल्युएशन आहे म्हणून सांगताय का? की नितीन गॉट 38% मार्क्स इन इंग्लिश, की नितीनला इंग्रजीमध्ये 38% मिळाले. ठीक आहे. हे इव्हॅल्युएशन आहे का? की राम गॉट फर्स्ट डिव्हिजन इन फायनल एक्झामिनेशन. रामला अंतिम परीक्षेमध्ये है ना, वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळाली. की हे सर्वच इव्हॅल्युएशन आहेत, की हे सर्वच मूल्यमापन आहेत. है ना? ऑब्व्हियसली बघा ना, आता हे सर्वच सांगतात आपल्याला 45% मार्क्स मिळाले किंवा 45 मार्क्स मिळाले, 38% मिळाले, फर्स्ट डिव्हिजन मिळाला. हे सर्वच सांगतात आपल्याला, की हे इव्हॅल्युएशनमुळे मिळालेले आहेत. बरोबर ना? त्यामुळे हे सर्वच इव्हॅल्युएशनचे प्रकार आहेत.